नमस्कार, बातमी जनतेचा कर्णधार न्यूज. पुढील बातमी पहा लाईव्ह. आमचा बंधूचा भाऊ बंधूचा मुलगा आमचा दीपक वावळे हे पोलीस भरतीमध्ये रनिंग करता करता मेला. ज्याचं दुःख ज्यालाच कळतंय, पण आमच्या परळी तालुक्यामध्ये कुठला आमदार नाही, खासदार नाही, कोणी आलं नाही. आणि आमच्या गरिबाच्या घरामध्ये येऊन काय दान दिलं नाही किंवा त्याच्या घराला 1 रुपयाची मदत केली नाही. आणि मतदान घ्यायला येत येतात, मग बाकीचं ह्या गोरगरिबाला काय, आम्हासारख्या गरीबाला काय केलं यांनी? काहीच केलं नाही. नुसते फक्त मतदान घ्यायला येतात, बाकी काय केलं यांनी? मग त्यांनी त्याला जर एवढं ह्याला मीडियावर कळलं नाही काय, किंवा भास्कर वावळेचा मुलगा वारलाय रनिंग करता करता, यावा भेटावा, त्यांना 10-5 रुपये दान द्यावा, बाबा तुम्हाला काय कमी पडत असलं सांगावा, हा मदत करावा. काय नाही, कसल्याच प्रकारची मदत नाही केली. काय नाही. आम्हाला फक्त त्यांनी आम्हाला कधी आमच्याकडे येऊ बी नाही आणि आम्हाला मतदानाचा विषय करू नाही. कारण गोरगरिबाच्या माणसाला जर तुम्ही हे करत नाहीत तर तुम्ही दुसऱ्याला काय करणार आहेत? काहीच करू शकत नाहीत तुम्ही. त्याच्यामुळं तुम्ही आतापर्यंत तुम्ही आज 10-11 12-15 वर्ष म्हणजे महिना 13 दिवस झाले तरी तुम्ही आले नाहीत. तुम्हाला माहित नव्हतं का? मीडियावर कळलं नाही का बातमी? सर्वांना आमदार खासदारांना कळलं नाही का? तुम्ही यायचं, कमीत कमी बोलायचं, त्यांच्या सात्वन करायला पाहिजे होतं कमीत कमी येऊन, की बाबा हो नाही झाले तरी पण आम्ही तुम्हाला धीर द्यायला पाहिजे का नाही त्या लोकांनी? जसे आज असं झालेलं आहे, हे गरीब कुटुंब आहे, कोणी जरी यांची दखल नाही घेतली तो सरकारकडे जे एक सहायता निधी भेटू शकते ते पण भेटणार नाही ना. आज इकडचे आमदारांच्या खासदारांच्या काम आहे की हे मुलगे सोबत पोलीस भरतीमध्ये त्यांची ऑन प्रॅक्टिस करताना मृत्यू झालेली आहे, तो पुढाकार घ्यायला पाहिजे ना, त्यांना सांत्वना देण्यासाठी यायला पाहिजे. आणि जे सरकारकडून ते सहायता भेटू शकते, जितकीही भेटू शकते. आज ह्यांचा 26 वर्षाचा मुलगा गेलेला आहे. आज ऊस तोडी करून फक्त मंडल उभा केलेला आहे. त्या मंडलचा काय फायदा, काय उपयोग लोकांना? जरी ह्यांना निधी भेटू शकत नाही, जे स्वर्गीय माननीय गोपीनाथ मुंडेराव ऊसतोड महामंडळ आहे त्याच्यामध्ये त्यांना निधी भेटली पाहिजे. आणि सकाळी मी तुम्हाला लेटर देते मंडलमध्ये, मुंडे साहेबांच्या मंडलमध्ये पण तुम्ही टाका. आणि जे आपले कुमावत साहेब आहे त्यांना पण आपण एक निवेदन देऊ आपल्या पक्षाच्या तर्फे. तुम्ही काळजी घेऊ नका. जितका माझ्याकडे, मी आमदार खासदार तो नाहीये, पण जितकी माझी प्रयत्न असेल मी प्रयत्न करणार. ठीक आहे, धन्यवाद. नाही, खूप वाईट परिस्थिती आहे.